चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात मानव आणि वन्यजीव संघर्ष टोकाला गेलेला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोक, विशेषतः शेतात काम करणारे लोक आणि गुराखी हे बळी पडतात। यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आलेत। या साहित्यामुळे अचानक वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणं सोपं जातं, त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव वन्यजीव संघर्ष आहे जो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यासाठी वन विभाग हा विविध उपाययोजना करत आहेत। आपल्यासोबत हे सगळे जे लोक आहेत ते गुराखी आहेत, ते जंगलात जातात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने नवीन एक उपाययोजना केलेली आहे। आपण हे बघू शकतो, ही एक काठी आहे, त्याला लोखंडी सडा त्रिशूल सारखा लावला आणि याला एक घुंगरू आहे आणि हे जे आहे त्याच्यामुळे वाघ जर आला, जवळ आला किंवा तो दिसला तर याचे जे घाबरवू शकतात, त्याला पळवू शकतात। यासाठी हा उपाययोजना केलेला आहे। यासोबतच या गावकऱ्यांच्या आणि जे आहेत त्यांच्या सोबत जे गुराखी आहेत त्यांच्यासाठी एक स्टिक दिलेली आहे, इलेक्ट्रिक स्टिक आहे। ही याच्या करंटच्या आवाजामुळे, हा जो करंट आहे आणि आवाज, याच्यामुळे तो वाघ जो आहे तो पळवण्यासाठी एक सोपी जातं आणि त्याच्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही, एक सुरक्षा त्यांची यामुळे होते। आपल्यासोबत या क्षेत्राचे वन अधिकारी आहेत। सर, नेमका उद्देश काय होता, कशा प्रकारे उपाययोजना राबवली गेली, काय सांगा? सर, आमच्या सावली वन परिक्षेत्राअंतर्गत 31 गावामध्ये, 31 संवेदनशील गावामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत हे जे संवेदनशील गावं आहेत त्या गावातील गुराखी रोज जंगलामध्ये जात असतात आणि संवेदनशील गाव असल्यामुळं, म्हणजे जंगललगत असल्यामुळं, त्या जंगलालगतच्या शेतकऱ्यांना, गुराख्यांना आणि मेंढपाळांना आम्ही त्रिशूल, ज्याला घुंगूर पण लावलेला आहे, घुंगर लावलेला आहे, म्हणजे घुंगर काठी, इलेक्ट्रिक स्टिक्स आणि मुखवटे यांचे वाटप केलेले आहे। मुखवट्यामुळे वाघाला जेव्हा हल्ला करायचा असतो तेव्हा असं वाटतं की म्हणजे असं वाघ मागूनच हल्ला करत असतो, ज्याला मारायचं जेव्हा असतं मनुष्याला तेव्हा, तर त्यावेळेस मुखवटा लावल्यामुळं वाघाला वाटतं की हा माझ्याकडे बघत आहे, अशामुळं होणारे हल्ले थांबल्या जाते। आणि स्टिक्सचा आवाज करत गेल्यामुळं जर कुठलाही वन्य प्राणी किंवा वाघ सुद्धा जुडामध्ये लपून असेल किंवा पुढे गेलं तर हल्ला नक्कीच झाला असता, पण त्या आवाजामुळे वाघ दूर आधीच निघून जातो, त्याच्यामुळे होणारे हल्ले थांबले। ह्या ज्या काठ्या आणि त्रिशूल वाटप झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक वाटप झालेली आहे, त्यानंतर हे जे संघर्ष आहे तो कमी करण्यात यश आलं आहे, असं वन विभागाचा दावा आहे। हे दर्शक, लोकमत, चंद्रपूर।